नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या भागामध्ये आपण 3 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। पहिली बातमी डोंबिवलीमधील विनाशकारी स्फोटाची। डोंबिवली MIDC मध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटानंतर बचाव कार्य आजही सुरू आहे। इतकंच नव्हे तर आज दुपारपर्यंत इथे कालपासून सुरू असलेली आग धुमसती आहे। दुर्घटनेमध्ये मृत्यूचा आकडा वाढत होता, तसं नेत्यांची रीघही लागलेली होती आणि याच स्फोटाचे अनेक पैलू आपण पाहणार आहोत। त्याबरोबरच आपण दुसरी महत्त्वाची बातमी पाहणार आहोत आणि ती आहे महाराष्ट्रावरच्या पाणी टंचाईची। ज्या निवडणुकांवर देशाचं भविष्य अवलंबून आहे, त्याच निवडणुकांवर अवलंबून आहे राज्यातल्या शेकडो जनतेचा पाणी प्रश्न। आता तुम्ही म्हणाल की दोन्हींचा काय संबंध, तर सांगतो। राज्यामध्ये निवडणूक आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे नव्यानं आर्थिक योजनांची घोषणा करणं शक्य नाहीये आणि आता महाराष्ट्रामधील पाण्याचं संकट पाहिलं तर नव्यानं घोषणा आणि आधीच जाहीर झालेल्या घोषणा पूर्णत्वास नेण्याची गरज आहे। त्यावर महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती, मात्र त्यावर आज निर्णय आलेला नाहीये। म्हणजे सरकार समोरची आव्हानं वाढण्याची शक्यता। याच बातमीसोबत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामधील ग्राउंड झिरो वरून दुष्काळाची दाहकता दाखवणार आहोतच। आणि तिसरी महत्त्वाची बातमी असेल ती म्हणजे पुण्यातून, जिथं पोर्शे कार धडक प्रकरणामध्ये अनेक अपडेट्स पुढे आलेले आहेत आणि त्यावरून राजकारणही पेटलेलं आहे आणि पुण्यामध्ये बार चालकांनी आंदोलनानंही केलेली आहेत, कोर्टानेही नवा आदेश दिलाय। या सगळ्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोतच। मात्र सुरुवात करूयात आजच्या प्रश्नानं, जो आहे डोंबिवलीतील दुर्घटनेवर। तर आता जाऊयात डोंबिवलीतील इथं झालेला जो सगळ्यात मोठा स्फोट झाला होता त्या संदर्भामध्ये। आणि जिथे खरं तर आजचा प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जातोय, तो म्हणजे राज्याला हादरवणाऱ्या डोंबिवलीतील स्फोटानंतर आता तरी सरकार धोकादायक कंपन्या शहरांपासून दूर नेईल असं वाटतं का? 2 पर्याय होते, होय आणि नाही। आणि आता जाऊयात डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणची परिस्थिती ही अतिशय भीषण होती की जिथे स्फोट झालेला आहे। ज्या अमुदान कंपनीमध्ये काल स्फोट झाला तिथे आजही आगीच्या घटना होत्या। केमिकल कंपनी असल्यानं बचाव कार्यातही अनेक अडथळे होते। शिवाय ज्वलनशील पदार्थांच्याच कंपन्या आजूबाजूला असल्यानंही बचाव कार्य हे अतिशय धीम्या गतीनं सुरू होतं। सकाळपासून इथे दुर्घटनेत मृतांचा आकडा तासाला वाढत होता आणि त्याचबरोबर दुर्घटनास्थळावरती येणाऱ्या नेत्यांचाही आकडा वाढत होता। कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दुर्घटनेमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। मानपाडा पोलिसांनी अमुदान केमिकल्स कंपनीच्या प्रमुख मालती प्रदीप मेहता यांना नाशिकमधून अटक केली। काल स्फोटानंतर मालती मेहतांनी डोंबिवली सोडलं, नाशकात नातेवाईकांकडे पोहोचल्या। तिथून पुढे जाण्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिकडे पोलिसांनी कारवाई केली आणि इकडे विरोधकांनी सरकारवर आरोप केला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घटनास्थळी जात कालच्या स्फोटावरून सरकारला प्रश्न विचारलाय, तो आधी पाहूया। 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती। या भागात अशा पद्धतीने जवळपास 450 फॅक्टरीज आहे। त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथला आहोत, परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढे उचललं गेलेलं नाही। हे ऍक्सिडेंटची वाट बघत होते का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डोंबिवली MIDC मधील 450 पैकी 5 कारखाने शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। मात्र कालच्या स्फोटानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्यानंतर MIDC अधीक्षक अभियंता भूषण हर्षे यांच्यासोबत बैठक केली आणि धोकादायक कंपन्यांना शहरापासून दूर नेण्यासंदर्भात चर्चा केली। हा हादसा झाला, हा कशामुळे झाला याची सुद्धा संयुक्त चौकशी ही जे डिपार्टमेंट आहे ही त्यांना जो काही सपोर्ट लागेल ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिला जाईल। काही जर त्रुटी आमच्या डिपार्टमेंटकडून काय आम्हाला आढळल्या तर त्या
अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी मी सगळ्यांना आश्वासित करतो. डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीतील स्फोटाला 31 तास उलटले तरी जिथली आग अद्यापही तिथेच धुमसताना दिसतेय. फायर ब्रिगेडकडून युद्ध पातळीवरती कूलिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये ॲल्युमिनियम आयसोप्रॉक्साइड, डायट्ररी ब्युटेल पॅरॉक्साइड, बेन्झाल पॅरॉक्साइड सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात होता. यातील अनेक केमिकल ही ज्वलनशील असल्यानं फायर ब्रिगेड तसंच सुरक्षा पथकांना सावधपणे पावलं उचलावी लागतात. दरम्यान आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या कूलिंग ऑपरेशन बाबत अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती पाहूया. त्यामुळे तो बॉयलरचा स्फोट नाही आहे. जो काही झालेला आहे ती स्पेस पाहिली आणि त्याचे पार्ट्स पडलेले पाहिले तर ते रिॲक्टरचा स्फोट आहे असं दिसतंय. 100% इन्स्पेक्शन होतात प्रत्येक बॉयलरचा, छोटा असो मोठा असो. तर ते विदाऊट इन्स्पेक्शन त्या बॉयलरला चालू शकत नाही, कारण त्या बॉयलरवरती अटेंडंट असतो आमचा, जो आम्ही सर्टिफाईड केलेला असतो, जो बॉयलर चालवतो. तर तो बॉयलर अटेंडंट स्वतःसुद्धा चालू देत नाही. एकही दिवस तो असं म्हणत नाही की मला एक दिवस चालू द्या बॉयलर. त्यामुळे तो त्या दिवशी सर्टिफिकेट त्यांच्या बॉयलर हाऊसमध्येच असतं. डेट पाहतो, त्या दिवशी बॉयलर बंद करून टाकतो. आणि 1 महिना पहिले आम्ही सांगतो की तुमचं या तारखेला संपणार आहे सर्टिफिकेट. 1 महिना पहिले आम्ही प्लॅनिंग करून इन्स्पेक्शन करतो. किती बॉयलर? 90 बॉयलर आहेत इथे चालू आणि एक 20 बॉयलर जे आहेत ते बंद परिस्थितीत आहे. कालच्या स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये पुन्हा एकदा MIDCची दहशत निर्माण झालेली आहे आणि या स्फोटात नागरिकांचा जीव तर गेलाच आहे, शिवाय स्थानिकांच्या घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे डोंबिवली MIDC इतरत्र स्थलांतरित करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे. पाहूया. डोंबिवलीत केमिकल फॅक्टरीमध्ये झालेल्या ब्लास्ट नंतर अवघ्या काही अंतरावर असलेल्या GR पाटील हायस्कूलचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच शाळा कॉलेज ही सुरू होणार होता आणि त्यातच हा भीषण दुर्घटना घडल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी संपूर्ण कॉलेज परिसराचे जे विंडोज आहेत त्याच्या काचा तुटून खाली पडलेल्या आहेत. गवर्नमेंट की कोई अधिकारी ने आपसे संपर्क किया ये जो नुकसान हुआ इसके बारे में? नहीं, अभी तक किसी ने नहीं, क्योंकि काफ़ी जनों को शायद इस बारे में पता ही नहीं चला कि उसका इफेक्ट हमारे कॉलेज पे भी हुआ है. और जैसे कि अभी हुआ है, इसीलिए हम लोग अपील कर रहे हैं कि हमें जल्द से जल्द प्लीज़ हेल्प कीजिए ताकि हमारे कॉलेजेस जल्द रीस्टार्ट होने वाले हैं, उससे पहले ही यहाँ के सारे वर्कआउट क्लियर हो जाने चाहिए. माझ्या बाजूलाच या ठिकाणी जे कर्मचारी आहेत यांनी ज्यावेळी जो स्फोट घडला त्यावेळी ते स्वतः शेजारच्या कंपनीत होते. नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. एकूण आपल्यासोबत किती कर्मचारी त्या कंपनीत कार्यरत होते? कंपनीत 4 कर्मचारी होते. त्याच्यातनं 3 जण आम्ही बाहेर आलो आणि एक आतमध्येच होता, तो काय भेटला नाही. नेमकी घटना घडली त्यावेळी अनेक नागरिक हे बाहेर रस्त्यावरच्या दिशेने पळत होते आणि त्याच वेळी त्यांना एक मदतदूत म्हणून या काकांनी मदत केली आहे. जे जखमी झाले होते त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण काय प्रयत्न केले? त्यांना मदत करण्यासाठी बरेच जणांनी रिक्षात नेले. तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तिथे तुम्हाला त्यांना घेऊन जा म्हणून त्यांना प्रत्येकाला सांगत होते ते. आणि काही जण येत होते इकडनं, त्यांच्या अंगावर असं पाणी वगैरे टाकायला लागले. फॅक्टरीत झालेल्या ब्लास्ट नंतर आता या ठिकाणी KDMCचे अधिकारी संपूर्ण नुकसान हे आतापर्यंत किती झाले याची पाहणी करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या फॅक्टरीपासून काही अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नुकती ही पाहणी झालेली आहे, तर वरती रहिवाशी इमारत आहे त्याचं नेमकं नुकसान किती झालेलं आहे याची संपूर्ण नोंद घेऊन या ठिकाणी हा संपूर्ण सर्वे त्याचा अहवाल बनवून हा शासनाला दिला जाणार आहे. त्यामुळे नेमकं नुकसान किती झालंय हे अद्याप तरी सांगणं कठीण असलं तरी या ठिकाणी आता सर्वेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, ABP माझा, डोंबिवली. आणि आता जाऊयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या पाहणार आहोत आपण मीडिया सेंटरवर. तर सुरुवातीला प्रश्न पाहूयात. राज्याला हादरवणाऱ्या डोंबिवलीतील स्फोटानंतर आता तरी सरकार धोकादायक कंपन्या शहरांपासून दूर नेईल असं वाटतं का? 2 पर्याय तुमच्याकडे होते, होय आणि नाही. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया. X वरती योगीराज म्हणतात, सरकार लोकांच्या हिताचा विचार कधीच करू शकत नाही, केवळ स्वतःची खळगी भरणं सुरू आहे.
त्यानंतर युट्यूबवरती सुयश पवळे म्हणतायत सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणं चूक आहे. युट्यूबवरती विष्णू सावसे म्हणतायत यांना फक्त पैसा हवाय, जनतेचं काही देणं घेणं नाही. तर युट्यूबवरती मोहन पाटील म्हणतायत 10 दिवसांनी सगळं विसरून ये रे माझ्या मागल्या याला राजकारणी आणि प्रशासनाला जबाबदार धरलं पाहिजे. त्यानंतर फेसबुकवरती हरीश देशमुख म्हणतात राज्य सरकारमध्ये तेवढी हिंमत नाही, सरकारचं प्रशासनात तेवढं लक्ष नसतं. तर फेसबुकवरती मोरे म्हणतायत सामान्य माणसाला किंमत नाही, श्रीमंतांचं सरकार. तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर राज्याला हादरवणाऱ्या डोंबिवलीतील स्फोटानंतर आता तरी सरकार धोकादायक कंपन्या शहरांपासून दूर नेईल असं वाटतं का? यावरती युट्यूबवरती एकूण 20,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 39%, नाही म्हणतायत 61%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 2,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांचा आकडा आहे 58%, 42% म्हणतायत नाही. फेसबुकवरती आलेल्या मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी 20% आणि 80% म्हणतायत नाही. त्यानंतर एक्सवर जी तुमची उत्तरं आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहेत त्यापैकी होय म्हणतायत 24%, 76% म्हणतायत नाही. तर डोंबिवली MIDC मधली दुर्घटना जी टाळता येऊ शकली असती, मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे हे झालं नाही. पण महाराष्ट्रावरती एक संकट ओढावलंय ते नक्कीच टाळता येऊ शकतं. त्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाला युद्ध पातळीवरती नियोजनाची गरज आहे आणि ते संकट आहे पाणी टंचाईचं. महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झाले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहन करावे लागतायत. उसनवाऱ्या करून कर्ज कज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यां देखत माना टाकल्या. तर गावागावांमधील रस्त्यांवर बाया बापे कच्चे बच्चे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी धावताना दिसतायत. गावात टँकर आला रे आला की ग्रामस्थांची त्यांच्या भोवती मुरकंड पडतीये. तर त्यांच्या भरोशावरती गावांची तहान अवलंबून आहे. त्या धरणांचा तळ आता उघडा पडलाय. कधी काळी पाण्यानं ओसंडून वाहणाऱ्या या जलाशयांमध्ये आता फक्त दिसतायत खडक आणि चिखल. आजही आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुष्काळाच्या कहाण्या पाहणार आहोत आणि आता त्याची सुरुवात करूयात नाशिकमध्ये. नजर जाईल तिथवर कोरडं ठाक पडलेलं हे आहे नाशिकचं गंगापूर धरण. तहान भागवण्यासाठी नाशिककरांची ज्यावर मदार असते त्या गंगापूर धरणाचा तळ आता उघडा पडलाय. गंगापूर धरणामध्ये अवघा 25% पाणी साठा शिल्लक असल्यामुळे नाशिककरांच्या दारामध्ये पाणी टंचाईचं संकट येऊन उभं राहिलंय. गंगापूर धरणातून चर खोदण्यासाठी नाशिक महापालिकेनं सरकारकडे परवानगी मागितली, मात्र आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव तसाच पडू नये आणि त्यामुळे नाशिककरांवरील पाणी टंचाईचं संकट आणखी गडद झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा ह्या तीव्र होताना दिसत आहे. मराठवाड्यातलं दुसरं मोठं धरण येलदरी आहे आणि असं असताना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जे 17 टँकर जिल्ह्यात सुरू आहेत त्यापैकीचे 11 टँकर हे जिंतूर तालुक्यामध्ये आपण बघू शकतो. मी सध्या जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि आता ही जी विहीर आहे ही जवळपास 80 फूट खोल विहीर आहे. या विहिरीमध्ये रोज टँकरनं पाणी आणून टाकलं जातंय आणि ते पाणी या गावातील महिला ज्या आहेत त्या सकाळी उठून सकाळी 6 पासून इथं रांग लावून हे पाणी असं शेंदून काढावं लागतंय त्यांना. दरवर्षी पाणी टंचाई जी निर्माण होते
ती कशा प्रकारे थांबवता येईल हे पाहणं गरजेचं बनलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, जिंतूर, परभणी. नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि त्यातच नाशिकमधील पाणी संकट देखील गडद होऊ लागलंय. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होतोय. आपण सध्या नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहोत. आपण माझ्या मागे बघू शकता, गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा अवघा 25% येऊन ठेपलाय. त्यामुळे नाशिककरांचं जे पाणी संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नाशिकमधील पाणी संकट हे अधिक गडद होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. याच पाणी टंचाईवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यामधील 19 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. जवळपास 73% महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडे लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधतो आहोत, तरीही सरकार जागत झालं नाही. तर इतर मार्ग आहेत असा इशारा शरद पवारांनी आज दिला. तर विरोधक नकारात्मक मानसिकतेमध्ये गेलेला असून राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीरपणे पाहत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पावसाची स्थिती गंभीर आहे. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे आणि कोकणामध्ये 11 धरण आहेत, तिथे 29% पाणी आहे. मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे. याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे. त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही. नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रामधून आता जाऊयात सोलापुरामधील उजनी धरण क्षेत्रामध्ये. उजनी धरणावरती अवलंबून असणाऱ्या बहुतांश पाणीपुरवठा योजना बंद पडल्यानं जलाशयामध्ये ठिकठिकाणी JCB आणि पोकलेनच्या मदतीनं लांबच लांब चाऱ्या खणण्यास सुरुवात झालेली आहे. आणि यामुळेच उजनी जलाशया शेजारील गावोगावी धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी भीषण अवस्था झालेली आहे. काय स्थिती आहे उजनी धरण क्षेत्रात, त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. पाहूया. उजनी धरणाने नीचांकी पातळी गाठलेली आहे. 59% कमी, वजा 59% कमी पाणीसाठा आता उजनी धरणात राहिल्यानं हे अतिशय विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. संपूर्ण उजनीचा काठ जिथं मी उभारलेलो आहे त्या भागात सुद्धा किमान 50 ते 60 फूट पाणी असतं, पण हे संपूर्ण भाग कोरडा पडलेला आहे. ठिकठिकाणी आता शेतकरी असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, ही लोक JCBनी चाऱ्या खणून आता पाणी नेण्याची व्यवस्था करतायत. संपूर्ण उजनीचा बॅकवॉटरचा भाग आहे हा कोरडा पडत चाललेला आहे आणि उजनीच्या इतिहासातली सर्वात नीचांकी पातळी आत्ता या इथं गाठलेली आहे. अजून किमान या पुढचा महिना जायचा आहे. पाऊस जून किंवा जुलैपासून सुरू होतो, त्यामुळं आता हे पाण्याची पातळी अजून खाली खाली होत जाणार आहे. आणि हे जे विदारक चित्र आहे, या पाण्यामुळं दुष्काळाची दाहकता इथं सोलापूर जिल्ह्यात जाणवते आहे. नुसतं सोलापूर नाही, उजनीवरनं उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा होतो. याच पद्धतीनं नगर भागात काही ठिकाणी पाणी जातो, संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो. आणि आता उजनीची पातळी इतकी नीचांकी पातळीला गेल्यामुळं आता पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचं फार मोठं संकट डोळ्यासमोर उभारणार आहे. भरभरून जर पाऊस दिला तरच इथं हे परत या वर्षीचा दुष्काळ थोडा कमी जाणवणार आहे. अन्यथा अजून पुढचे राहिलेले 2 किंवा 3 महिने अतिशय त्रासदायक जाणार आहेत आणि ही दुष्काळाची दाहकता सर्वांनाच मारक ठरणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. सोलापुरातच आहोत तर उजनी धरण क्षेत्रातून आपण जाऊयात इथल्या शेत शिवारामध्ये, जिथं पाण्याच्या संकटामुळे शेतकऱ्यांवरती फळबागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुप गावातील शेतकरी रमेश नवले यांनी देखील केळीचं पीक पाण्याअभावी काढून टाकलं, तर ज्यांच्या शेजारच्या कासेगावमधील शेतकरी महेश सावंत यांनी आपली द्राक्ष बाग काढून टाकलेली आहे. काय स्थिती आहे सोलापुरातील शेत शिवारामध्ये, पाहूयात आमचे प्रतिनिधी आफताब शेखचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते आणि त्यामुळं ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत उभी पिकं कापताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऊसाची तीच परिस्थिती आहे. आता मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गावात आहे आणि आपण या ठिकाणी बघताय केळीची बाग जी आहे ती शेतकरी अशा पद्धतीनं काढून टाकताना आपल्याला चित्र पाहायला मिळतोय. आम्ही 60,000 रुपये खर्च करून केळीची बाग या ठिकाणी लागण केलेली आहे आणि याला खत घातलेलं आहे, सगळ्या गोष्टी मशागत केलेल्या आहे. खर्च करून आणि बँकेचं लोन आपण 1.5 लाख रुपये या पीक कर्जावर घेतलेलं आहे. तर आता ऊस आहे, ऊसही रोटर मारून टाकलं कालच. आता तुम्ही पाहताय आम्हाला हे बाग काढल्याशिवाय पर्याय नाही, कारण का पाणी गेले 2-3 महिने झालं पाणी नाही. आम्हाला काही करून आज बँकेचं लोन आम्हाला कसं फेडावं आमच्यासमोर चिंतेची गोष्ट आहे. खूप कष्टातून ही बाग उभा केली होती, पण यावर्षी दुष्काळामुळं पाणीच नसल्यामुळं ही बाग काढण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळं हा निर्णय मी घेतलेला. सावंत यांनी बोलताना एक शब्दाचा उल्लेख केला की लोकसभा निवडणुकीमुळं कदाचित या दुष्काळाचं दुर्भिक्ष, दुष्काळाची जाणीव जी आहे ती राजनेत्यांना झाली नसेल, मात्र हे चित्र पाहून तरी सगळे नेते जागे होतील आणि सरकार दरबारी याची दखल घेतली जाईल अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी व्यक्त करतोय. कॅमेरा पर्सन अयूब कागदेसह आफताब शेख, ABP माझा, कासेगाव, सोलापूर. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या वेशीवरील इसासनी गावातली ही परिस्थिती. 30,000 लोकवस्ती असलेल्या या गावातील ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी पाणी चक्क विकत घ्यावं लागतं. रोज 15 खासगी टँकर 150 फेऱ्या मारत भाजीपाला पिकावा तसंच पाणी विकत असल्याची विषण्ण करणारी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरड घशाला आणि कात्री खिशाला अशी सगळी अवस्था इथे होऊन बसली आहे. नागपूर शहराला लागून असणाऱ्या इसासनी ग्रामपंचायतमध्ये दिवसाला साधारण 150 खाजगी टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जातो आणि इथल्या नागरिकांना 350 रुपयामध्ये 3,500 लिटर पाणी विकत दिलं जातं. आपण बघू शकतो की इसासनी भागामध्ये आता एक खाजगी टँकर आलं. या टँकरच्या माध्यमातून या कुटुंबानं पाणी विकत घेतलं. वर्षभर पाणी नाही मिळत, पावसाळा राहो, हिवाळा राहो, उन्हाळा राहो. आधी 2दा आम्ही मोर्चा नेला म्हणून टँकर चालू केलं. इथे पाण्याची सोय नसताना फिल्टरला अर्ध पाणी जातं, अर्ध वस्तीला मिळतं. मला एक सांगा, किती रुपयामध्ये जे 350 सोय नाही आहे ना, आम्हाला टाकी नाही आमच्याकडे, म्हणून आम्ही 350 घेतो. आता हे 3,500 लिटर पाणी 350 रुपयात घेता तुम्ही, किती दिवस पुरतं? 4 दिवस. परत टँकर बोलवा. साधारण ज्या प्रकारे इथे ही पाण्याची समस्या मागच्या अनेक वर्षापासून अनेक योजना राबवल्या गेल्या, मात्र त्या यशस्वी झाल्या नाही. त्यामुळे इथे जे स्थानिक नागरिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ज्या काही योजना आल्या त्याची जर काही नीट अंमलबजावणी झाली, मुख्यमंत्री सहायता निधीमधनं पाणीपुरवठा योजना मिळाली तर त्याची देखील सुरुवात झाली नाही, तर निदान काही अंशी हा त्रास कमी होऊ शकतो. अगदी नागपूर शहराच्या वेशीवर असलेलं हे गाव आहे, मात्र इथल्या पाण्याची ही भीषण अशी समस्या आहे की नागरिकांना पैशामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. डोंबिवली स्फोट असो की राज्यातली पाणी टंचाई, दोन्ही गोष्टींमध्ये मरण होतं ते सर्वसामान्यांचं. डोंबिवली दुर्घटनेनंतर कारवाईच्या घोषणा झाल्यात, संबंधितांना अटकही झाली आहे. इतकंच नव्हे तर मृतांच्या कुटुंबियांना मदतही जाहीर झाली आहे. उद्या कदाचित दोषींना शिक्षाही होईल. पण प्रश्न असा आहे की डोंबिवलीमध्ये ही वेळ का आली?
आणि ज्या MIDC मधून धोकादायक कंपन्यांना स्थलांतरित करण्याची मागणी होती आहे त्यावर आता बैठकांचं सत्र सुरू झालंय। पण या सगळ्यात हाल तर फक्त सर्वसामान्य डोंबिवलीकरांचेच होत आहेत। तिकडे दुष्काळातही हाल होत आहेत ते सर्वसामान्यांचेच। बरं, फक्त पाणी टंचाईच नाही तर अनेक गावांमध्ये अवकाळीचाही फेरा आहे। दुष्काळाच्या याच झळा कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा सेंट्रिक एक बैठक आयोजित केली। टँकर्स पुरवण्यासह अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। पण जेव्हा जनमानसातून आक्रोश सुरू झाला तेव्हाच प्रशासकीय पातळ्यांवर हालचालींना वेग आलाय। डोंबिवलीमध्येही असंच काहीसं घडतंय। 10 पेक्षा जास्त कामगारांचे प्राण जातात। शेकडो कुटुंब आजही दहशतीत राहतायत। हे राज्यातल्या दुष्काळाची बाब असो की डोंबिवलीतला स्फोट असो, दोन्ही ठिकाणी असंच काहीसं दिसून आलं। पुण्यामधील ड्रंक अँड रॅश ड्रायव्हिंग अपघाताला आठवडा उलटला। ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्या वडिलांना कोठडी झाली। आजोबांची, मित्रांची, ड्रायव्हरची चौकशी झाली। अल्पवयीनची बाल सुधारगृहामध्ये रवानगी झाली। ज्या बारमध्ये दारू प्यायली त्या 2 बारना टाळं लागलं। केवळ त्या बारलाच नाही तर पुण्यातील इतर 32 पब आणि हॉटेल्सना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची धडक बसली। 10 रूफटॉप, अंदाजे 16 पब, इतर 6 परवाना कक्ष बार सील केले। 54 हॉटेलवर गुन्हे नोंद करत 5 लाखांचा दंडही वसूल केला। आणि या कारवाईमुळेच आज पुण्यामध्ये आंदोलनं देखील झाली। ज्या बारमध्ये अल्पवयीनला दारू देण्यात आलेली होती त्यावर कारवाई करा, पण नियम पाळणाऱ्यांवर, लायसन्स असणाऱ्यांवर कारवाई का, असा सवाल या कारवाईमुळे त्रस्त पब बार मालकही विचारतायत। ही कारवाई म्हणजे गव्हासोबत खडेही भरडले जातात अशीच असल्याची टीका त्यांच्याकडून होतीये। या कारवाईनंतर आज पब आणि बार मालकांची बैठक झाली। तसंच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्रही देण्यात आलं। ॲक्सिडेंट ज्यांचं झालंय आम्हाला पण त्यांच्याबद्दल सिंपती आहे। ती चुकीची घटना झालेली, त्याच्यामध्ये बारचा काही तसा संबंध येत नाही, कारण की ते रस्त्यावर झालेलं आहे। एखाद्या पबच्या बाहेर काय घटना घडली तर पब मालकाची जबाबदारी मी समजू शकतो। ट्रॅफिक व्हायोलेशन झालं, सगळे गाड्या आपण बंद करत नाही, लोकांना रस्त्यावर यायला आपण थांबू शकत नाही। एका रेस्टॉरंटची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, दुसऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करू नये। आणि हे सगळे कायद्याप्रमाणे लायसन्सेस ग्रांट केलेले आहे, त्याच्यावर एम्प्लॉयमेंट आहे, वेंडर पेमेंट्स आहे, लोन आहे। जे काही रेस्टॉरंट्स आहेत लिगली त्यांचे लायसन्स सस्पेंड केले नाही पाहिजे। माणसाला तुम्ही बेलेबल ऑफेन्सला जेलला पाठवू शकत नाही, तसं कंपाऊंडेबल ब्रीचेसला कायद्याप्रमाणे लायसन्स सस्पेंड होत नाही। आणि यावरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरवर। तर 0 आवरमध्ये आम्ही दुसरा प्रश्न विचारला होता। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी, त्रास देण्याचा प्रयत्न, पब बार मालकांचा हा आरोप पटतो का? होय आणि नाही हे 2 पर्याय आपल्या समोर। महापालिका आणि राज्य उत्पादन विभागाच्या कारवाईनं केवळ मालकच त्रस्त आहेत असं नाही, तर याचा फटका त्या बार पबमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनाही बसलाय। यामध्ये वेटर, बाउन्सर्सची संख्या सर्वाधिक आहे। पुण्यामध्ये ज्या हॉटेल्सना टाळं ठोकल्यामुळे जवळपास 2,500 जण बेरोजगार झालेले आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं या कामगारांनी आज राजा बहादूर मिल इथे शांततेमध्ये आंदोलन केलं। 2 बारच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल आर्थिक कोंडीत सापडलेले बेरोजगार कर्मचारी विचारताना दिसले। त्याच्याबद्दल आम्हाला दुःख बी आहे, पण तो रोडवर झालाय, हॉटेलमध्ये नाही झालेला दादा। लोन आहे माझं 32 लाखाचा। मी जनरली आता 1 महिना झाला। काय करता तुम्ही, काम काय करता? बाउन्सर आहे। ज्या पब मध्ये किंवा ज्या हॉटेलमध्ये हे चाललेलं आहे सर त्यांच्यावर इन्क्वायरी बसवा ना, आमच्या तर हॉटेलमध्ये नाहीये ना सर। ज्यांच्याकडून झालेलं आहे ते तुम्ही शील केलेलं आहे, पण बाकीच्या सगळ्या पबला तुम्ही काय हे करताय? कारण एवढं लोक आहे ती जाणार कुठं? मुलांच्या शाळा आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांनी काय करायचं? एकामुळे तुम्ही सगळ्याला का दोषी ठरवताय? हजारो लोक काम करतात सर तिथे। ज्या हॉटेलची चुकी आहे त्याच्यावर कारवाई करा, पण विनाकारण सगळ्यांना का त्रास आहे सर यामध्ये? एकीकडे हॉटेल, बारवर महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क कारवाई करत असताना दुसरीकडे पुणे पोलिसांकडूनही अपघात प्रकरणाची चौकशी वेगानं सुरू आहे। अपघातग्रस्त पोर्शे गाडीचा त्या दिवशीच्या प्रवासाचं संपूर्ण CCTV पोलिसांनी तपासलं। तसंच येरोडा पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेल्या त्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी देखील पूर्ण झाली। याशिवाय अपघात झाला त्यावेळी शेजारी सीटवर बसलेला ड्रायव्हर
गंगाराम पुजारी याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डही पोलीस तपासणार आहेत. कालच त्याची गुन्हे शाखेनं चौकशी केली होती. त्या चौकशीमध्ये अपघाताच्या दिवशी पोर्शे गाडी अल्पवयीन मुलगाच चालवत होता. अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हील अल्पवयीनाच्याच हाती होतं अशी माहिती आता ड्रायव्हर गंगारामनं दिली आहे. तसंच अपघाताच्या दिवशी तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेमध्ये वरिष्ठांना न देणं असा ठपका ठेवत थोड्याच वेळापूर्वी येरोडा पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. ही केस कुठल्याही अँगलनं कमजोर राहू नये, त्यात लूपहोल सापडू नये, ज्याचा फायदा आरोपीला मिळेल ते सर्व मार्ग बंद करून मजबूत पुरावे गोळा करत असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिलेली आहे. तसंच तपासादरम्यान पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचं देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने, अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे. त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का, हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही, म्हणणे उचित नाही. ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही. आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ. ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता, त्याचे पूर्ण CCTV फुटेजेस आमच्याकडे आहेत. ब्लड रिपोर्ट जे काही आल्या, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही आहे. त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे, ते पूर्णपणे दारूचे यामध्ये आहे. आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे, जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे. दरम्यान पोलीस कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालसह 6 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. यावेळी विशाल अग्रवालच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. RTOकडे 1600 रुपये भरले नाही म्हणून विनाकारण फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला. तसंच विशाल अग्रवालकडे असलेल्या सर्व गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस कोठडीला त्यांनी विरोध दर्शवला. तर सरकारी वकिलांनी मात्र हे दावे खोडून काढताना अग्रवाल यांच्या घरामधून जप्त केलेल्या CCTVशी छेडछाड केल्याचा आरोप केलाय. तसंच मुलानं भरलेल्या 48,000 रुपयांच्या बिलाचे बँक डिटेल्सही आरोपींनी न दिल्याचं आणि अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांनी दारूसह आणखी काही गोष्टींचं सेवन केलंय का याचा तपास करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मात्र कोर्टानं अधिक पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच या सर्व 6 आरोपींनी तत्काळ जामिनासाठी अर्ज देखील केलेला आहे. मग नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही. ते संवेदनशील प्रकरण आहे, भावनाशील प्रकरण आहे. 2 मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे. पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचा आहे, DCR आणि सगळं फुटेज जप्त करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. पुण्यामधल्या या अपघाताला आठवडा उलटला. राजकीय गदारोळ झाला तरी पालकमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसत नव्हते. पण अजित पवार आज पुण्यामध्ये आले. यावेळी त्यांनी पुणे अपघातावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आता आपण पाहणार आहोत. तो बार चालवत असताना 18 वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे. ते इथं दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे. कशाला आता मला पंचनामा करायला लावतो. जे काही हे का कुणावरही आकस बुद्धीनं काही कारवाई होणार नाही. पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंताच्या बापाचं पोरगा असलं
तरी तिथं जी काही रीतसर असेल ॲक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरिबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे, त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे. तपासाच्या सर्वच आघाड्यांवर पोलीस मेहनत घेत असल्याचं जरी आयुक्तांनी सांगितलं असलं तरी स्थानिक आमदारांकडून या अपघात प्रकरणामध्ये सातत्यानं चालढकल होत असल्याचा आरोप होतोय. तसंच पोलिसांच्या आशीर्वादामुळेच पुण्यामध्ये पब संस्कृती फोफावल्याचा आरोपही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. धंगेकरांनी तर आयुक्तांची बदली करावी यासाठी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर काही काळ ठिय्या आंदोलन देखील केलं. तसंच त्यांनी एक फोटो ट्विट करत मुंढवा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचारी पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. त्यांना निलंबित न केल्यास 48 तासांमध्ये व्हिडिओही ट्विट करणार असल्याचा त्यांनी थेट इशारा दिला. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे आरोप केवळ राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलेलं आहे. पाहूया. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी. या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं, अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत, पार्टनर आहेत, आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो. याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी. या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे. आणि एवढंच नाही तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे. पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत, मुलाचे जे वडील आहेत, यांना देखील अरेस्ट झालेली आहे. त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे. पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या गृहमंत्र्यांनी जरी पोलिसांच्या कामावरती समाधान व्यक्त केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. पुण्यामध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट झालेला असून बिघडलेली कायदा सुव्यवस्था भक्कम करा अशी मागणी करत जाहीर निषेध आंदोलन केलं. कार्यकर्ते जरी रस्त्यावर उतरले असले तरी देखील पक्षाचे नेते अर्थात शरद पवारांनी मवाळ भूमिका घेतलेली आहे. त्या अपघात प्रकरणाला राजकीय वळण देण्यात अर्थ नसल्याचं म्हणताना गृहमंत्र्यांच्या कामकाजावरती त्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेलं आहे. आता वकील असं एखाद्या वकिलांनी तर माझा समज यांचा अर्थात नाही. असं आहे की एक कुठेतरी नवा कालनी 4 ओळी छापल्या हा काही राजकीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्ट लीजच्या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही. तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे. ही दिसल्याच्या नंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही. आठवड्याभरापासून गाजणाऱ्या पुण्यामधल्या याच रॅश ड्रायव्हिंग प्रकरणावरती आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर. तर माझानं विचारलेला आजचा प्रश्न, पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी, त्रास देण्याचा प्रयत्न, पब बार मालकांचा हा आरोप तुम्हाला पटतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय तुमच्या समोर होते. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांवरती एक नजर टाकूयात. एक्स वरती भगवान शेळके म्हणतात, जे नियमांप्रमाणे बार चालवतायत त्यांना त्रास होता कामा नये, पण जे अवैध पब चालवतायत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. यूट्यूबवरती अंकुश खेडेकर म्हणतात, पब आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना बंदी असताना त्यांना प्रवेश कसा मिळतो? मोहन पाटील म्हणतात, नियमानं बार आणि पब चालवा, वेळेचं बंधन पाळा. नरेश जेटी म्हणतात, आरोप पटत नाही, नियमाचं पालन करत जर बार चालत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. फेसबुकवरती सुमित जाधव म्हणतात, पब आणि बार मालकांनी नियमानुसार काम करायला पाहिजे, मग कोण त्रास देणार? इंस्टाग्रामवरती संजीवनी पुराणिक म्हणतायत, पहिला आरोपीला शिक्षा करा, मग नंतर हे सगळं निस्तरत बसा.
इंस्टाग्रामवर अनिल म्हणतात, पब आणि बार सगळे बंद झाले पाहिजे. पुण्यामधील पोलिसांच्या कारवाईवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलेला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरवर. तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी, त्रास देण्याचा प्रयत्न, पब बार मालकांचा हा आरोप पटतो का? युट्यूबवरती 44,000 मतं प्राप्त झालेली आहेत. होय म्हणतात 53%, 47% म्हणतात नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. होय आणि नाही हा पर्याय निवडणाऱ्यांची टक्केवारी पाहूयात. होय म्हणतायत 56%, 44% म्हणतात नाही. त्यानंतर फेसबुकवर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात? होय म्हणतायत 33%, 67% म्हणतायत नाही. तर एक्सवरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहे, तुम्ही काय कौल दिलेला आहे एक्सवर, तर होय म्हणतात 35%, 65% म्हणतायत नाही. 18 मे रोजी पहाटे पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये रस्त्यामध्ये जे घडलं त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यात आणि देशभरात उमटली. आरोपी असलेल्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाच्या प्रकरणी ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वांसाठीच अनाकलनीय, अकल्पित होत्या. दोघांच्या मृत्यूमुळे व्यवस्था कुणाच्या बाजूनं असे सवाल थेट विचारले जाऊ लागले. समाज माध्यमांपासून ते रस्त्यावरती हा राग पाहायला मिळाला. पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनं झाली. मग निवडणुकीच्या धामधुमीतून मोकळ्या झालेल्या सरकारनंही यात लक्ष घातलं. गदारोळानंतर पोलिसांनी आणखी वेगानं पावलं उचलली, कलमं वाढवली, अटक सत्र झालं. पण नागरिकांच्या रागाचा पारा चढलेलाच आहे. आरोपींनंतर आता सर्वांचा रोख वळलाय तो रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बार आणि पब्सकडे. ही कारवाई म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी चर्चा आहे. पण यामुळे आता हजारोंच्या रोजगाराचाही प्रश्न उद्भवलाय. हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या लोकांच्या चुकीची शिक्षा ही हजारोंना का? हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित होतोय. एखादी दुर्घटना घडल्यावर त्यावर घेतली जाणारी ऍक्शन ही स्वाभाविक आहे. पण म्हणतात ना, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. सुरुवातीपासूनच यंत्रणांनी आपापली जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली असती, वेळीच पायबंद घातला असता तर ही दुर्घटना नक्कीच टाळता आली असती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.